मित्रांनो, आज आपण मॅट्रायसेस ह्या चॅप्टरचा लास्ट टॉपिक घेणार आहोत. मॅट्रायसेसच्या या आधीच्या पार्ट्समध्ये आपण मॅट्रायसेसच्या डेफिनेशन्स, सिमिलर मॅट्रिक्स, इन्व्हर्स, व्हॉट इज द डेफिनेशन, व्हॉट इज द इन्व्हर्स मॅट्रिक्स, त्याची डेफिनेशन बघितली होती. त्यानंतर आपण इन्व्हर्स काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि लास्टची जी ॲडजॉइंट मेथड, अशा आपण 3 मेथड बघितल्या होत्या. आणि आपल्याला इन्व्हर्स आता काढता येतो असं मी गृहीत धरतो, कारण मी याच्यावर आधारित जो एक्झरसाइज आहे मिसलेनियस 2A आणि एक्झरसाइज मी तुम्हाला सॉल्व करायला लावलेला होता. आणि त्यात जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही अजूनही मला कमेंट्समध्ये सांगा, आपण ते एक्झाम्पल पण सॉल्व करूया. पण मी आता काय करणार आहे, त्याचा पुढचा पार्ट घेणार आहे. याचा जो पुढचा पार्ट आहे हा अतिशय सोपा आहे, म्हणजे आजचा टॉपिक हा अत्यंत सोपा आहे. याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस शिकणार आहोत. आजच्या पार्टमध्ये काय करणार आपण, त्याचं ॲप्लिकेशन शिकणार आहे. ह्या मॅट्रिसेसचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आपण सायमल्टेनियस इक्वेशन ह्या मॅट्रिक्सने सोडवू शकतो आणि तेच आपण याच्यामध्ये सोडवणार आहे. सोडवण्यासाठी याच्यामध्ये 2 मेथड आपण यूज करणार आहोत. त्यातली पहिली मेथड आहे बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आणि सेकंड जी मेथड आपण यूज करणार आहे याच्यामध्ये, त्याला म्हणतात मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. आणि ह्या दोनही मेथड तुम्हाला चांगल्या समजाव्यात म्हणून मी एकच एक्झाम्पल दोन्ही प्रकारे सोडून दाखवणार आहे. म्हणजे दोन्हीमधला डिफरन्स काय तो पण तुमच्या लक्षात येईल. मग त्यातली सोपी मेथड कोणती, हार्ड कोणती, ते पण तुम्हाला कळेल. मग जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्याची वेळ येईल आणि त्यांनी जर मेथड सांगितली नसेल कोणती, तर तुम्ही योग्य ती मेथड मग निवडू शकाल. याच्यामध्ये मेनली सायमल्टेनियस इक्वेशन असतात. मी 2x2 आणि 3x3चे तुम्हाला मग काही इक्वेशन सोडवून दाखवतो, ते तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण इन्व्हर्जन मेथडमध्ये आणि रिडक्शन मेथडमध्ये आपण जो शिकलेले इन्व्हर्सचे टाईप आहे कशा प्रकारे आपण यूज करतो ते जरा समजून घ्या. आणि ते जर समजलं तर मग तुम्हाला ह्या टाईपमध्ये काहीही अडचण राहणार नाही. बघा, एक्झाम्पल आहे सॉल्व द इक्वेशन. सॉल्व द इक्वेशन्स. इक्वेशन असं आहे 2x + 5y = 1 आणि सेकंड आहे 3x + 2y = 7. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे इक्वेशन 2 इक्वेशन जे दिलेले आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, दोन्ही सॉल्व करून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढायचे. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये पण सॉल्व केलेले आहे, त्यासाठी तुम्ही वेगवेगळे मेथड वापरलेले आहे. पण आता आपल्याला हे मॅट्रिक्सचा यूज करून सोडवायचं आहे, बरोबर. म्हणजे आपण मग काय करणार बघा, पहिलं काम आहे की हे इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिता आले पाहिजे. बघा, मी इथे लिहितो मग इक्वेशन्स आर. इक्वेशन्स दिलेले आपल्याला. पहिलं आहे 2x + 5y = 1. सेकंड इक्वेशन आहे 3x + 2y = 7. इक्वेशन हे नेहमी या टाईपमध्ये पाहिजे, ax + by = c. ह्याच टाईपमध्ये आपल्याला इक्वेशन पाहिजे. जर मी ह्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं ठरवलं तर बघा मी कसं लिहितो, इन मॅट्रिक्स फॉर्म. मी काय करणार, पहिला मॅट्रिक्स घेणार ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त व्हेरिएबलचे कोएफिशियंट असतील. तर ह्या x आणि y व्हेरिएबलचे कोएफिशियंट पहिल्या इक्वेशनमध्ये आहेत 2 आणि 5. तर मी पहिला रो घेणार 2 आणि 5. सेकंड इक्वेशनमध्ये x आणि yचे कोएफिशियंट आहे 3 आणि 2. सेकंड रोमध्ये मी घेणार 3 आणि 2, म्हणजे मला एक 2x2चा मॅट्रिक्स मिळाला. त्यानंतर मी मॅट्रिक्स घेणार आहे एक ज्याच्यामध्ये फक्त व्हेरिएबल असते. आपल्याला 2 व्हेरिएबल आहे x आणि y. त्याचा एक मॅट्रिक्स बनवला, त्याची ऑर्डर आहे 2/1. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन मी केलं समजा ह्या 2 मॅट्रिक्सचं, तर जर तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येत असेल तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 2/1, बरोबर. आणि जे आपले ॲन्सर्स आहेत त्या ॲन्सरसाठी मी एक 2/1चा एक मॅट्रिक्स बनवतो आहे 1 7. तुमच्या असं लक्षात येईल जर मल्टिप्लिकेशन येत असेल तर ह्या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं होणार, हा 2/2 हा 2/1, मल्टिप्लिकेशन येईल 2x + 5y = 1, जे आपलं पहिलं इक्वेशन आहे. आणि सेकंड येईल 3x + 2y = 7, जे आपलं सेकंड इक्वेशन आहे. म्हणजे आपण ह्या इक्वेशनला मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असं लिहिलं आहे, बरोबर.
मी पहिल्या मॅट्रिक्सला जर ए म्हटलं, लेट ए इक्वल टू द मॅट्रिक्स 2 5 3 2, बरोबर. सेकंड मॅट्रिक्सला मी कॅपिटल एक्स म्हटलं आहे, ज्याच्यात स्मॉल एक्स आणि वाय आलेले एलिमेंट. आणि जो थर्ड मॅट्रिक्स त्याला जर मी बी मॅट्रिक्स म्हटलं, जो 2/1चा आहे, तर मला हे इक्वेशन असं लिहिता येईल. म्हणजे इक्वेशन बिकम्स, मॅट्रिक्स फॉर्ममधलं इक्वेशन मला असं लिहिता येईल, ए इंटू एक्स इक्वल टू बी, ज्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. म्हणजे दिलेलं प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला पहिल्यांदा ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ए एक्स इक्वल टू बी. कसं आलं ते समजलं का? बघा, मी काय केलं, फक्त इक्वेशन होते, इक्वेशनच्या एक्स वायच्या कोएफिशियंटचा एक मॅट्रिक्स घेतला, त्यानंतर मी व्हेरिएबलचा मॅट्रिक्स घेतला आणि इक्वल टू ॲन्सर्स त्याचा एक मॅट्रिक्स घेतला. आता मी काय करणार बघा, मला जर पहिली मेथड यूज करायची असेल, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, तर ह्या मेथडमध्ये आपण इन्व्हर्सचा वापर करून आपण एक्सची व्हॅल्यू काढणार आहोत. म्हणजे आपल्याला व्हेरिएबल काढायचे. तर आपण त्यासाठी आपण इक्वेशन जे 1 आपलं आलेलं आहे, ए इंटू एक्स इक्वल टू बी, ह्या इक्वेशनमध्ये प्री मल्टिप्लाय करणार आहे, प्री मल्टिप्लाय ईच साईड बाय ए इन्व्हर्स. तर दोन्ही साईडला मी प्री म्हणजे अगोदर प्री मल्टिप्लाय करणार आहे ए इन्व्हर्सने. जर मी असं केलं तिथं मला मिळेल ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू, ते मिळेल मला ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स हा बीच्या लेफ्ट हँड साईडने आला पाहिजे, कारण आपण अगोदर मल्टिप्लाय करतो. तिथं ए इन्व्हर्स इंटू एची व्हॅल्यू असते आय इंटू एक्स इक्वल टू येणार ए इन्व्हर्स इंटू बी, म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू मिळणार ए इन्व्हर्स इंटू बी, विच इज इक्वेशन नंबर 2. तर ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून, म्हणजे इथं ए इन्व्हर्सची आणि बीची व्हॅल्यू टाकून मला एक्सची व्हॅल्यू ते मिळू शकते. आणि ह्या मेथडला म्हणतात मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. म्हणजे आपल्याला त्यासाठी पहिल्यांदा ए इन्व्हर्स काढायचा असतो. मग वी नो दॅट, आपण आधी ए इन्व्हर्स काढूया. मग आपला ए मॅट्रिक्स आहे इथे, जो आपण लिहिला होता 2 5 3 2, 2 5 3 2. आता हा जो ए इन्व्हर्स आपल्याला काढायचा आहे, तो ए इन्व्हर्स आपण आपल्याला माहीत असलेल्या 3 पैकी कोणत्याही मेथडने काढू शकतो. आपण 3 मेथड शिकलेलो आहे, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉइंट मेथड. ह्या 3 पैकी तुम्हाला हवी ती मेथड यूज करून तुम्ही इथे ए इन्व्हर्स काढू शकता. म्हणजे मी इथे जर ॲडजॉइंट मेथड यूज करणार असेल, तर तुम्ही तीच मेथड यूज केली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. मग तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती तुम्ही इथे यूज करू शकता. सगळ्यात सोपी मेथड माझ्या मते ॲडजॉइंट मेथड आहे, म्हणून मी हे ॲडजॉइंट मेथडने सॉल्व्ह करणार. मी काय करणार आहे, त्यामुळे याचं डिटर्मिनंट काढणार 2 5 3 2चा. त्याचा आन्सर येणार आहे 4 - 15 इज इक्वल टू -11, बरोबर. म्हणजेच मॉड ए नॉट इक्वल टू 0 आला, म्हणजेच ए इन्व्हर्स एक्झिस्ट, म्हणजे मला ए इन्व्हर्स काढता येईल. मग ॲडजॉइंट मेथडमध्ये आपण आधी मायनर्स काढतो. पहिल्यांदा मी मॉड ए लिहितो आहे, मॉड एमध्ये येईल मॉड 2 5 3 2. मग ह्या मेथडमध्ये, ॲडजॉइंट मेथडमध्ये आपण पहिल्यांदा दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट लिहितो आणि त्याच्यावरून आपण काढतो त्याचे मायनर्स, बरोबर. मग याचे मायनर्स काय, तर याचे मायनर्स याची 4 पोझिशन आहे. M11, 11चा मायनर येतो 2. मग M12, 12चा मायनर येतो 3. M21, 21चा मायनर येतो 5 आणि M22, 2चा मायनर येतो 2. आता जास्त मी याच्याविषयी डिस्कस नाही करत, कारण आपण यासाठी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे, मायनर्स कोफॅक्टर्स आणि त्याच्यावरून काढलेली इन्व्हर्स ॲडजॉइंट मेथडने, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. मग याच्यावर मी काय लिहिणार, मग सगळे कोफॅक्टर्स. मग कोफॅक्टर्स येईल C11 इक्वल टू M11 म्हणजे 2, कारण 1 + 1 2 येतं. C12 इथं साईन चेंज होईल -3. C21 साईन चेंज होईल -5. C22 ॲज इट इज 2. याच्यावरून मला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मिळेल, कोफॅक्टरचा मॅट्रिक्स मिळेल Cij, विच इज इक्वल टू 2 - 3 - 5 2. हे तुम्हाला सगळं फॅमिलियर आहे, याचं तुम्ही ऑलरेडी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. मग आपण काढणार याच्यावरून ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आणि ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काय असतो, तो असतो Aij. म्हणजेच हा Cij जो आपण कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढला त्याचा
ट्रान्सपोज, म्हणजे आपल्याला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मिळेल इथे 2 रोचा आपण कॉलम बनवणार ट्रान्सपोज म्हणून 2 - 3 आपण लिहिणार कॉलममध्ये आणि -5 टू सेकंड कॉलममध्ये. हा झाला आपला ॲडजॉइंट. मग आपण याच्यावरून इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढू. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, आणि इन्व्हर्ससाठी आपण काय करतो, ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आपला असतो 1/mod A इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. जर आपण इथे व्हॅल्यू पुटअप केल्या, आपली व्हॅल्यू होती mod Aची व्हॅल्यू होती आपली -11. इथे मग -1/11 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ एची व्हॅल्यू आहे 2 -5 -3 2. ही झाली ए इन्व्हर्सची व्हॅल्यू. मग आपल्याला ए इन्व्हर्सची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि एक्सचा फॉर्म्युला होता ए इन्व्हर्स इंटू बी. मग ही मिळालेली ए इन्व्हर्सची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केली, you put these value in equation 2, we get x equal to a inverse. तर a inverse ची आपल्याला व्हॅल्यू -1/11 इंटू मॅट्रिक्स आहे 2 -5 -3 2. ओके, इंटू बी. मॅट्रिक्स बी काय आपला, मॅट्रिक्स बी आपला 1 7 2/1 मॅट्रिक्स. जर आपण याला सॉल्व केलं तर मला मिळेल -1/11. ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, ही ऑर्डर आहे 2/2, ही ऑर्डर आहे 2/1. मॅट्रिक्स मिळेल मला 2/1. फर्स्ट टर्म येणार आहे, फर्स्ट एलिमेंट येणार आहे 2 1 2 1, म्हणजे 2 - 35 2 - 35 येईल -33 -33 2 1 हा झाला 1 1 सॉरी 1 1 2 -35. आता काय 2 1 -3 + 14 -3 + 14 ते +11. आफ्टर मल्टिप्लिकेशन वी गेट x इक्वल टू 3 आणि -1, म्हणजेच व्हेरिएबल XY इक्वल टू 3 - 1 बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात, वेन x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू -1. म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू इथे मिळालेल्या आहेत. आणि ह्या व्हॅल्यू जर हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील तर आपलं ॲन्सर हे राईट. हे आपण टॅली पण करू शकतो, रफ वर्कमध्ये आपण आपला ॲन्सर चेक करू शकतो. जर x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू जर -1 मी इथे इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर मला मिळेल 2x + 5y इक्वल टू 6 - 5 इक्वल टू 1 विच इज इक्वल टू RHS. आणि सेकंड इक्वेशन आहे 3x + 2y इक्वल टू 3 × 3 9 -2 इक्वल टू 7. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे दोन्ही इक्वेशन त्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय होतात आहे, म्हणजेच आपलं ॲन्सर हे राईट आहे. ही मेथड आहे, ह्या मेथडला म्हणतात मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मेथड नीट समजून घ्या. मेथड काय आहे, दोन इक्वेशन आपल्याला दिलेले, आपण त्याला मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केलं. मॅट्रिक्समध्ये केल्यानंतर आपल्याला ते AX इक्वल टू B फॉर्ममध्ये आणावं लागेल. याला जर आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची बाय युझिंग इन्व्हर्जन, इन्व्हर्स काढून. तर आपण काय करणार, मग दोन्हीकडे प्री मल्टिप्लाय केला. प्री आणि पोस्ट असे दोन मल्टिप्लिकेशनचे टाईप असतात. पोस्ट म्हणजे राईट हँड साईडने मल्टिप्लिकेशन, प्री म्हणजे लेफ्ट हँड साईडने. आपला ए जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणून याला मी लेफ्टने मल्टिप्लाय केलं ए इन्व्हर्सने. इथं आलं ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स, आणि बीला जर प्री मल्टिप्लाय केलं तर ए इन्व्हर्स इंटू बी. त्यामुळे मला याच्यावरून एक्सची व्हॅल्यू मिळाली ए इन्व्हर्स इंटू बी, आणि या इक्वेशनला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू काढणे म्हणजेच इन्व्हर्जन मेथड यूज करणे. मग मी इथं ए इन्व्हर्सची व्हॅल्यू टाकण्यासाठी ए मॅट्रिक्सवरून त्याचा इन्व्हर्स काढला बाय ॲडजॉइंट मेथड, आणि त्या इन्व्हर्सच्या व्हॅल्यूला इथे सबस्टिट्यूट केलं इथे ए इन्व्हर्स, आणि त्याला बीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. ते एक्सची व्हॅल्यू म्हणजेच माझे व्हेरिएबल्स, म्हणजे मला स्मॉल XY मिळाला आणि माझा आन्सर आला आहे. आता बघा सेम एक्झाम्पल मी चेंज नाही करणार आहे. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला सेकंड मेथडने मॅट्रिक्स रिडक्शन मेथडने सोडून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या दोन मेथडमधला जो मेन चेंज आहे तो तुमच्या लक्षात येईल. आता मी फक्त इथपर्यंत जे आहे याच्या खालचं ते सगळं रब करणार आहे, आणि यानंतर मी तुम्हाला पुढची मेथड सांगणार आहे. बघा, जी सेकंड मेथड आहे आपली, तिचं नाव आहे मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. या मेथडमध्ये आपल्याला करायचं काय असतं, आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सला फक्त अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आणायचं असतं. मग सेकंड मेथड जी आहे ती आहे मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. बरोबर, इथपर्यंत टर्म सेम असणार आहेत, फक्त रिडक्शन मेथडमध्ये काय करायचं बघा आपल्याला. नाव फ्रॉम 1 वी कन्व्हर्ट, आपल्याला फक्त हा जो मॅट्रिक्स ए असतो
तो जो काय ऑर्डरचा असेल, वी कन्व्हर्ट मॅट्रिक्स ए इंटू अँड अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स by using elementary row transformation. मेनली मॅट्रिक्स रिडक्शन मेथडमध्ये आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला काय करायचं, वी कन्व्हर्ट मॅट्रिक्स ए मॅट्रिक्सला इंटू अँड अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्यासाठी आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. म्हणून मी काय करेल बघायचं, मग देअरफॉर मॅट्रिक्स ए लिहिल मी आधी. मॅट्रिक्स ए काय माझा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 2 5 3 2. इथं आपल्याला एनी हाऊ कंडिशन जो मॅट्रिक्स ए हा स्क्वेअर मॅट्रिक्सच मिळायला हवा, तो स्क्वेअर मॅट्रिक्सच असतो. इंटू एक्स व्हॅल्यू तर मला काढायची आहे इक्वल टू बीची व्हॅल्यू आहे 1 7. बघा ह्या मॅट्रिक्सला मला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजेच मला याच्या डायगोनल एलिमेंटच्या खाली 0 आणायचं. मला इथं 0 पाहिजे, बरोबर. इथे 0 आला की हा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स तयार होईल आणि त्यानंतर मला एक्सच्या व्हॅल्यू मिळू शकतात. कशा बघा, तर इथे मला 0 आणण्यासाठी मी इथे ऑपरेशन करतो पहिल्यांदा बाय R2 मायनस R1 ऑन द रो. सेकंड मी वापरणार आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलेलं आहे. म्हणजे मला काय मिळेल, इथे 2 5 ॲज इट इज 3 - 2 येईल 1, 2 - 5 येईल -3 इंटू एक्स इज इक्वल टू सेम थिंग हॅपन हिअर 1 ॲज इट इज R2 मायनस R1 7 - 1 इथे येईल 6. त्यानंतर मी R1 आणि R2 हे दोन रो इंटरचेंज करून घेणार. म्हणजे मला वरती 1 मिळेल, इथे 1 - 3 2 5 इंटू एक्स इक्वल टू 6 1 इथे 1 इंटरचेंज. त्यानंतर मी काय करणार, इथे 0 आणणार. कसा, R2वर मी ऑपरेशन करणार R2 मायनस 2 R1, जे आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बऱ्यापैकी शिकलेलो आहोत. जर मी ही व्हॅल्यू इथे पुटअप केली तर मला मिळेल इथे 1 - 3 2 - 2 इक्वल टू 0 5 + 6, बरोबर ना. याला आपण -2 ने मल्टिप्लाय केलं, 5 + 6 येईल 11, बरोबर. इंटू एक्स इज इक्वल टू आपण केलेलं आहे R2वर ऑपरेशन R2 मायनस 2 R1. तर 1 ॲज इट इज इथे, 6 ॲज इट इज इथे आहे 1 1 - 12 इथे येईल -11, बरोबर. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आपला एकदा आला की त्यानंतर तुम्ही इथे एक्सची व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट करू शकता. 1 - 3 0 11. एक्सची व्हॅल्यू काय, एक्स हा मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/1 विथ व्हेरिएबल XY इज इक्वल टू 6 - 11. आफ्टर मल्टिप्लिकेशन वी गेट x - 3y in first row and 11y in second row is equal to 6 - 11. After using द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस, जर आपण दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात याची जर थेरी इथे अप्लाय केली तर हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहे, म्हणजे फर्स्ट इक्वेशन इक्वल टू फर्स्ट इक्वेशन अँड द लास्ट इक्वेशन इक्वल टू लास्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन इक्वल टू सेकंड इक्वेशन. तर 11y इक्वल येईल -11, त्याच्यावर मला वायची व्हॅल्यू -1 मिळेल आणि x - 3y इक्वल टू 6 येईल. इथे जर मी वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल x + 3 इज इक्वल टू 6, x इक्वल टू 3. तर माझी एक्सची व्हॅल्यू आली 3 आणि वायची व्हॅल्यू आली -1, जे आपण प्रिव्हियस व्हॅल्यूशी कम्पेअर करू शकतो. ती आणि व्हॅल्यू सेमच येणार आहे आणि ह्या व्हॅल्यूने ते इक्वेशनसुद्धा सॅटिस्फाय होणार आहे. तर दिस मेथड इज कॉल्ड मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. काय केलं कळलं आपण, याच्यामध्ये आपण जो मॅट्रिक्स ए होता दिलेलं इक्वेशन ॲज इट इज ठेवलं इक्वेशन 1 आणि त्याच्यामध्ये आपण ह्या ए मॅट्रिक्सला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केलं. सेम ऑपरेशन आपण राईट हँड साईडला पण करत गेलो तर आपल्याला जे इक्वेशन मिळालं आफ्टर मल्टिप्लिकेशन आपल्याला 2 इक्वेशन मिळाले आणि ते 2 इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे. आय थिंक तुमच्या लक्षात दोनही मेथड आल्या असतील आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ही मेथड त्यातल्या त्यात बऱ्यापैकी छोटी आहे सॉल्व्ह करण्यासाठी. पण जर पेपरला जर तिथं मेन्शन केलेलं असेल की सॉल्व्ह बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड तर चुकूनही तुम्ही ही मेथड वापरायची नाही आहे. आपल्याला जी मेथड मेन्शन केलेली असते तीच यूज करणं गरजेचं असतं. आता मी अशाच प्रकारचे अजून काही एक्झाम्पल घेणार आहे. नॉर्मली जसे इक्वेशन्स दिलेले असतात
त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस वर्ड प्रॉब्लेम पण दिलेले असतात ज्याचे इक्वेशन्स तुम्हाला स्वतःला बनवायचे असतात आणि त्याच्यावर आपण हे ऑपरेशन करून त्याला सॉल्व करणार असतो. पण मी तशाही टाईपचं एक्झाम्पल घेतो आहे. बघा, एक्झाम्पल आहे 2x2 ऑर्डरचं एक्झाम्पल घेतो मी वर्ड प्रॉब्लेममध्ये. बघा, एक्झाम्पल असं आहे, द कॉस्ट ऑफ 2 बुक्स, कॉस्ट ऑफ 2 बुक्स, एक्झाम्पल नंबर 2, and 6 notebooks is rupees 34, and cost of 3 books and 4 notebooks is rupees 31. Using matrices find the cost of 1 book and 1 notebook. जे लक्षात आलं असेल. आता इथे मी एक एक्झाम्पल इन्व्हर्जन मेथडने, एक एक्झाम्पल रिडक्शन मेथडने अल्टरनेट सोडवणार आहे की जेणेकरून तुमचं दोन्ही मेथडची प्रॅक्टिस होईल. तर बघा, फाइंड कॉस्ट ऑफ 1 बुक अँड 1 नोटबुक. तर दिलेलं वर्ड प्रॉब्लेम आपल्याला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मग सुरुवात कशी करेल मी, लेट कॉस्ट ऑफ 1 बुक इक्वल टू रुपीज x and cost of 1 notebook is equal to rupees y. Then given data written in linear equations as follows. बरोबर, आपण दिलेला डाटा काय करू आता, लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहू. 2 बुकची प्राईज होते 2x, एका बुकची प्राईज आहे x, 2 बुकची 2x प्लस 6 नोटबुक, एका नोटबुकची y, तर 6 नोटबुक 6y इक्वल टू किती आहे, रुपीज 34. अँड सेकंड इन्फॉर्मेशन इज द कॉस्ट ऑफ 3 बुक्स अँड 4 नोटबुक्स इज रुपीज 31. म्हणजे आपल्याला काय आता 2 इक्वेशन मिळालेले आणि आपण एक्झाम्पल हे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने सोडवणार आहोत. तर आपण काय करू, मग दिलेला डाटा, गिव्हन डाटा इन मॅट्रिक्स फॉर्म. हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल मला, तो 2 6 3 4 हा 2x2 मॅट्रिक्स, 2 6 हे पहिल्या रोमध्ये आणि 3 4 सेकंड रोमध्ये, द कोएफिशिएंट ऑफ x and y इंटू द मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल xy इज इक्वल टू द मॅट्रिक्स ऑफ द आन्सर्स 34 and 31. हे आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं. आपण काय करणार आहोत याच्यानंतर आपण जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याला आपण म्हणणार आहे ए मॅट्रिक्स आहे आपला स्क्वेअर मॅट्रिक्स 2 6 3 4 वाला, एक्स म्हणजे सेकंड मॅट्रिक्स व्हेरिएबलवाला आणि बी म्हणजे द थर्ड मॅट्रिक्स आन्सरवाला 34 31 राईट हँड साईडवाला. तर मी काय करेल, ह्या मॅट्रिक्सला, ह्या इक्वेशनला, इक्वेशन बिकम्स, म्हणजे ह्या इक्वेशन्सला, दिलेल्या इक्वेशनला मी लेटरच्या फॉर्ममध्ये लिहिल ax इक्वल टू बी असं. बरोबर, याला म्हणणार मी इक्वेशन नंबर 1. बरोबर, वी हॅव टू यूज, आपल्याला कोणते मेथड यूज करायचे, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. बरोबर, इन्व्हर्जन मेथड. देअरफोर वी गेट, मग आपल्याला काय मिळेल याच्यावरून, ax इक्वल टू बी इज इक्वल टू x इक्वल टू a इन्व्हर्स इंटू बी, विच इज आवर इक्वेशन नंबर 2. बरोबर, आता हे कसं केलं मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलमध्ये समजून सांगितलं, त्यामुळे आता इथे डायरेक्ट लिहिलं मी. नाव फॉर ए इन्व्हर्ससाठी मी काय करेल, मॅट्रिक्स ए मला माहीत आहे, मॅट्रिक्स ए 2 6 3 4, याचा आपण डिटर्मिनंट काढणार, तो आला 2 6 3 4 इज इक्वल टू 8 minus 18, 8 minus 18 इक्वल टू -10. म्हणजेच मॉड ए इज नॉट 0, देअरफोर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. मी नेहमी मेथड यूज करताना ॲडजॉइंट मेथड यूज करणार आहे.
हे तसं काही गरजेचं नाही ॲडजॉईंट मेथडच यूज केली पाहिजे, पण मी नॉर्मली ॲडजॉईंट मेथड यूज करतो. मग इथे नाव वी हॅव मायनर्स, आपण मायनर्स काढू. M11 इक्वल टू 4, M12 इक्वल टू 3, M21 इक्वल टू 6, M22 इक्वल टू 2. Therefore cofactors are C11 equal to 4, C12 equal to -3, C21 equal to -6, C22 equal to 2. Now we get matrix of cofactor. Therefore I get Cij equal to cofactorचा matrix. तो आला 4 -3 6 2. -6 2. Now adjoint of matrix, adjoint Aij equal to Cij ब्रॅकेटचा ट्रान्सपोज, म्हणजे मला मिळालं 4 -3 -6 2 बरोबर. मग ही व्हॅल्यू आहे ॲडजॉईंटची. मग इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, मला इन्व्हर्स काय मिळेल? मग इन्व्हर्सच्या फॉर्म्युल्यानुसार A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. So I get A inverse equal to 1/mod A, but mod A equal to -10, -1/10 into adjoint 4 -6 -3 2. This is the matrix of inverse. तर मला इन्व्हर्सचा मॅट्रिक्स मिळाल्यावर मी ही सगळी व्हॅल्यू कुठे टाकणार? इक्वेशन नंबर 2 मध्ये. पुट इन इक्वेशन 2, वी गेट x इक्वल टू A इन्व्हर्स -1/10 इंटू 4 -6 -3 2 इंटू मॅट्रिक्स B. बी मॅट्रिक्स काय आपला 34 31 बाय ऑर्डर 2/1. आपण याला सॉल्व करूया. सॉल्व कसं करता येईल मला? -1/10 ॲज इट इज 4 इंटू 34, 34 4 जा किती येईल? 34 जा 120 आणि 16 तर 136 -6 इंटू 31 किती येईल? 6 इंटू 18 -186. म्हणजे सबट्रॅक्शन येणार आपली 6 - 6 0, 8 - 3 5, 1 - 1 0 -50. नाव फॉर 2 1 -3 इंटू 134 तो येईल 90 आणि 12 म्हणजे -102 प्लस 62 म्हणजे आपलं आन्सर येईल 0. 10 - 6 येईल 4 -40 म्हणजे आपला x म्हणजेच आपला व्हेरिएबल आलेले XY इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ XY इक्वल टू इथं आला 5 4 मॅट्रिक्स ऑफ 2/1 5 4. म्हणजे मला इथे याच्यावरून ॲन्सर मिळालेलं आहे x इक्वल टू 5 आणि y इक्वल टू 4. दिस इज माय व्हॅल्यूज. आता बघा ह्या व्हॅल्यू राईट की रॉंग हे आपण लगेच टेस्ट करू शकतो. जर मी इथे ते व्हॅल्यू पुटअप केल्या तर बघा 2x म्हणजेच 10 आणि 6y म्हणजे 24. 10 + 24 येतो 34 आणि 3x म्हणजेच 15 आणि 4y म्हणजे 16. 15 + 16 येतं 31. म्हणजे आपलं आलेलं ॲन्सर हे बरोबर आहे. काय अडचण? मेथड एकदा तुम्हाला समजली ना तर मग काही विशेष नाही, सोपं एक्झाम्पल कळलं. थोडीशी लेंथी मेथड आहे ॲज कम्पेअर टू रिडक्शन मेथड. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ ऑर्डर 3चं, आणि जे आपण मेथड ऑफ रिडक्शनने सॉल्व करणार आहोत. बघा एक्झाम्पल आहे सॉल्व द इक्वेशन्स. एक्झाम्पल नंबर 3 म्हणू शकतो आपण. x + 3y + 3z इक्वल टू 12, x + 4y + 4z इक्वल टू 15, x + 3y + 4z इक्वल टू 30. आता बघा 3 व्हेरिएबल आहे तर 3 इक्वेशन दिलेले आहे बरोबर. मग इक्वेशन्स आर, इक्वेशन आहे ax + by + cz इक्वल टू डी फॉर्ममध्ये बरोबर. हे सगळे इक्वेशन मी एका खाली लिहून घेतो आधी. इक्वल टू 15
एक्स प्लस 3y प्लस 4z इक्वल टू 13. मग दिलेल्या इक्वेशनला आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं, इन मॅट्रिक्स फॉर्म. तर आपल्याला काय मिळेल माहिती आहे, पहिल्या इक्वेशनचे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट आहे 1 3 3, सेकंड इक्वेशनचे 1 4 4, थर्डचे 1 3 4, बरोबर, इंटू मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल तो काय एक्स वाय झेड इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ द राईट हँड साईड 12 15 13, बरोबर. मग आपण काय करणार, पहिल्या मॅट्रिक्सला ए म्हणणार आहे 1 3 3 1 4 4 1 3 4, सेकंड मॅट्रिक्स कॉल्ड ॲज एक्स, व्हेरिएबलचा मॅट्रिक्स, अँड द मॅट्रिक्स बी इज द मॅट्रिक्स ऑफ राईट हँड साईड, बरोबर. सॉरी. तर आता काय करणार आपण, हा मॅट्रिक्स आपण ए एक्स आणि बीच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. म्हणजे इक्वेशन बिकम्स, म्हणजे आपलं इक्वेशन कसं तयार होणार आहे ते ए एक्स इक्वल टू बी या फॉर्ममध्ये, बरोबर. पण आपल्याला आता रिडक्शन मेथड यूज करायची आहे, म्हणून रिडक्शन मेथडविषयी मी माहिती लिहिली थोडीशी. वी हॅव टू यूज मॅट्रिक्स रिडक्शन मेथड, बरोबर, रिडक्शन मेथड. Therefore convert A into an upper triangular matrix by elementary row transformation, बरोबर. आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्या ए मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करणार आहे. मी मॅट्रिक्स ए इथे लिहितो आहे, तो आहे 1 3 3 1 4 4 1 3 4 इंटू मॅट्रिक्स एक्स ॲज इट इज इंटू इक्वल टू बी. बी मॅट्रिक्स इज 12 15 13. ओके. तर बघा, ह्या मॅट्रिक्सला मला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायची. तर 1 ऑलरेडी आहे, हे 2 झिरो, हे 2 झिरो कसे म्हणतो आपण, बाय R2वर ऑपरेशन करू R2 मायनस R1, कारण 1 मायनस 1 0. R3वर ऑपरेशन करू आपण R3 मायनस R1. वी गेट, इथे बघा काय मिळेल, 1 3 3 R2 मायनस R1 0 1 1, R3 मायनस R1 0 0 1. म्हणजे आपल्याला एकाच स्टेपमध्ये ॲक्च्युली अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मिळालेला आहे. इंटू मॅट्रिक्स एक्स, इथं आपण पूर्ण मॅट्रिक्स लिहिला तरी, कारण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपण पूर्ण मॅट्रिक्स लिहिला तरी चालेल. सेम ऑपरेशन आपल्याला राईट हँड साईडला करायचं आहे. तर बघा, 12 ॲज इट इज R2 मायनस R1 15 मायनस 12 त्याला 3, R3 मायनस R2 13 मायनस 12 इज इक्वल टू 1. तर मला इथे 3 इक्वेशन मिळालेले. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस 3y प्लस 3z, सेकंड इक्वेशन इज y plus z 0x plus y plus z, third equation is 0x plus 0y plus 1z is equal to the right hand side ला मॅट्रिक्स 12 3 आणि 1. म्हणजेच मला याच्यावरून z ची व्हॅल्यू मिळाली 1, बरोबर, z इक्वल टू 1, y प्लस z इक्वल टू 3, दॅट मीन्स y प्लस 1 इक्वल टू 3, दॅट मीन्स y इक्वल टू 2, आणि x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू 12, दॅट मीन्स x प्लस 3y बट y इक्वल टू 2, 3y म्हणजे येईल 6 प्लस 3z म्हणजे 3 इक्वल टू 12. म्हणजेच मला याच्यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल 12 मायनस 9, 12 मायनस 9 काय येईल मग 3. आणि माझं ॲन्सर असेल ह्या क्वेश्चनचं की x इक्वल टू 3, y इक्वल टू 2 अँड z इक्वल टू 1. याच्यावरून माझ्या एक गोष्ट अजून लक्षात आलेली आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपला क्वेश्चन होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 नोटबुक अँड 1 बुक. आपण त्याचा ॲन्सर लिहिताना फक्त XYचा ॲन्सर लिहिला, आपण त्याचं फुल सेंटेन्समध्ये ॲन्सर लिहिलं नव्हतं. म्हणजे मागचं एक्झाम्पल आपण जेव्हा सोडवलं तेव्हा आपण ते ॲन्सर हे पूर्ण वाक्यात लिहायला हवं होतं, जे आपण लिहिलेलं नाही. म्हणजे आपण ते लिहायला पाहिजे होतं की कॉस्ट ऑफ 1 बुक इज ₹5
आणि कॉस्ट ऑफ वन नोटबुक इज ₹4 बिकॉज आवर व्हॅल्यूज आर 5 and 4 रिस्पेक्टिवली. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया जे आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने सोडवू, जे वर्ड प्रॉब्लेममध्ये आहे. ओके, हे जर समजलं असेल तर मी जी चूक माझी झाली मगाची ती पुन्हा एकदा सांगतो. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये XYची व्हॅल्यू काढली. Xची व्हॅल्यू 5 होती, Yची व्हॅल्यू 4 होती आणि आपण XYची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण तिथंच एक्झाम्पल स्टॉप केलं आणि नेक्स्ट एक्झाम्पल सोडवायला सुरुवात केली. पण आपला क्वेश्चन असा नव्हता फाइंड X and Y. आपला क्वेश्चन होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ वन नोटबुक अँड वन बुक. म्हणून आपण जी Xची व्हॅल्यू ती बुकची व्हॅल्यू होती ₹5 ही बुकची व्हॅल्यू आहे आणि एक नोटबुकची व्हॅल्यू मग ₹4 होती. आता बघा, मी वर्ड प्रॉब्लेम घेतो आहे. प्रॉब्लेम असा आहे, टोटल कॉस्ट ऑफ 3 TVs and 2 VCR is ₹35,000. Total cost of 3 TVs and 2 VCR is 35,000. The shopkeeper wants profit of ₹1,000 for a TV and ₹500 per VCR. Okay, he can sell 2 TVs and 1 VCR and get the total revenue of ₹21,500. Find the cost price and selling price of TV set and VCR. बघा, क्वेश्चन कळाला. 3 TV सेट आणि 2 VCRची प्राईस आहे 35,000 आणि शॉपकीपर एका TV मागे ₹1,000 प्रॉफिट काढणार आहे आणि एका VCR मागे ₹500 आणि त्याने 2 TV सेट आणि 1 VCR विकला आहे आणि त्यातून त्याला 21,500 मिळाले. तर आपल्याला त्या TVची आणि त्या VCRची कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत आणि सेलिंग प्राईस, विक्री किंमत काढायची आहे. एक्झाम्पल तुम्हाला आधी व्यवस्थित समजायला हवं. मग आपल्याला TVची व्हॅल्यू किंवा VCRची व्हॅल्यू माहीत नाही आहे. आपण सुरुवात कशी करणार? लेट प्राईस ऑफ अ TV सेट, एका TV सेटची प्राईस घेतली आपण ₹X अँड प्राईस ऑफ अ VCR आणि एका VCRची प्राईस घेतली आपण ₹Y समजा. तर इक्वेशन्स आर, बघा, इक्वेशन इज, एकच इक्वेशन तयार होईल. द कॉस्ट ऑफ 3 TVs, 3 TV घेतले त्याने, एका TVची व्हॅल्यू ₹X आहे तर 3 TVची ₹3X अँड 2 VCR म्हणजे 2Y is equal to 35,000, which is equation number 1. Now the selling price of a TV set. आता बघा, एक TV जेव्हा त्याला विकायची वेळ येते त्यांनी घेतलेला ₹X आहे पण त्याला एका TV मागे ₹1,000 प्रॉफिट काढायचं आहे, बरोबर. म्हणून सेलिंग प्राईस येईल त्याची ₹X + 1,000, बरोबर. आणि सेलिंग प्राईस ऑफ अ VCR, VCRची सेलिंग प्राईस काय? तर VCRमध्ये त्याला ₹500 प्रॉफिट काढायचं आहे, मिळणार आहे. ती व्हॅल्यू येईल Y + 500, बरोबर. ही कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट, बरोबर. तर त्याने सेल केलेले 2 TV आणि 1 VCR. मग एका TVला तो सेलिंगची प्राईस त्याची X + 1,000,
त्याने 2 टी व्ही सेल केलेले, म्हणजे 2 × x + 1000 प्लस आणि एक VCR, एका VCRची प्राईस आहे y + 500, तर त्याला टोटल रेव्हेन्यू मिळालेला आहे 21,500. एक्झाम्पल समजतंय? म्हणजे आपलं इक्वेशन तयार झालं 2x + 2000 + y + 500 = 21,500. जर आपण नंबर्सला ट्रान्सफर केलं तर आपल्याला मिळेल 21,500 - 2500. म्हणजे मला इक्वेशन मिळालं 2x + y = 0, 0, 5 - 5 0, 21 - 2 19,000. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. बरोबर. तर दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमवरून आपण लिनियर इक्वेशन्स तयार केले आणि योगायोगाने इक्वेशन 2च व्हेरिएबलमध्ये आहेत. आपण 3 व्हेरिएबल चेक करायचं ठरवलं होतं, पण हे 2 व्हेरिएबलमध्ये सॉल्व करू. आपण काय करू आता इथे, मग फ्रॉम 1 and 2 इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये हे इक्वेशन मला असं लिहिता येईल. पहिलं इक्वेशन पहिल्या रोमध्ये येईल 3 2, सेकंड रोमध्ये येईल 2 1. व्हेरिएबल आहे आपले XY = राईट हँड साईडला आहे 35,000 and 19,000. बरोबर. आपण पहिल्या मॅट्रिक्सला A म्हणू. लेट A = द फर्स्ट मॅट्रिक्स 3 2 2 1. B द लास्ट मॅट्रिक्स 35,000 19,000 having limits. The matrix X is the matrix of variable. Okay. मग ह्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्यामध्ये therefore the equations are AX = B. Therefore X = A inverse into B, which is equation number 3. बरोबर. For matrix inversion method, we have to find A inverse first. आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला A इन्व्हर्सची व्हॅल्यू काढावं लागेल. बरोबर. मग आपण काय करणार, मग आधी A मॅट्रिक्सवरून मॅट्रिक्स A आपल्याला मिळालेला आहे 3 2 2 1. त्याच्यावरून आपण त्याचा डिटर्मिनंट काढणार 3 2 2 1. त्याची व्हॅल्यू येणार आहे 3 - 4 = -1. म्हणजेच मॉड A नॉट इक्वल टू 0, म्हणजेच A इन्व्हर्स एक्झिस्ट. मग आपण काय करू, याच्यावरून A इन्व्हर्सची व्हॅल्यू काढू. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काढावं लागतात मायनर्स. मायनर्स हे M11. M11ची व्हॅल्यू येणार आहे 2, M12 M11ची व्हॅल्यू आली 1, सॉरी M12ची व्हॅल्यू येते 2, M21ची व्हॅल्यू आली 3, M21ची व्हॅल्यू येते 2, M22ची व्हॅल्यू आली 3. बरोबर. याच्यावरून काढले मी कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स हे C11 म्हणजेच M11, C12 म्हणजे साईन चेंज, C21 म्हणजे साईन चेंज, C22 म्हणजे ॲज इट इज. बरोबर. म्हणजे मला याच्यावरून मॅट्रिक्स मिळालेला आहे कोफॅक्टरचा, ज्याला मी CIJ म्हणतोय. तो आहे 1 - 2 - 2 3. नाव ॲडिजॉइंट मॅट्रिक्स, ॲडिजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, म्हणजेच त्याला मी AIJ म्हटलेलं आहे, म्हणजे CIJचा ट्रान्सपोज, विच इज इक्वल टू 1 - 2 - 2 3. द मॅट्रिक्स इट सेल्फ. तोच मॅट्रिक्स पुन्हा मिळाला. आपण याच्यावरून इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढूया. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे A इन्व्हर्स = 1/mod A into adjoint of A, which is equal to 1/mod A, but mod A = -1, म्हणजे -1 into adjoint of A 1 - 2 - 2 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A इन्व्हर्स. म्हणजे A इन्व्हर्सची व्हॅल्यू आली थोडक्यात -1 2 2 -3. A इन्व्हर्स मिळाला. मग ही व्हॅल्यू आपण कुठं हवं, आता पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. आपल्याला मिळेल A इन्व्हर्स X = A इन्व्हर्स into B, but A इन्व्हर्स = -1 2 2 - 3.
into B. Matrix B is 35,000, 19,000. म्हणजे आपला आन्सर येईल थोडक्यात स्मॉल xy इक्वल टू -35,000 प्लस 38,000. -35 plus 38, that means 3,000. And for 2-1, 70,000 minus 57,000 म्हणजे ते येईल 70 minus 57 म्हणजे 13,000. बरोबर. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली माझी 3,000 रुपीज आणि वायची व्हॅल्यू आली माझी 13,000 रुपीज. मग जेव्हा मी हे ॲन्सर फुल सेंटेन्समध्ये लिहीन, ॲक्च्युली क्वेश्चन जर तुम्ही केअरफुली वाचलं असेल तर क्वेश्चनमध्ये होतं फाइंड द कॉस्ट प्राईज अँड सेलिंग प्राईज ऑफ द टी व्ही सेट. आपण असं लिहू ॲन्सर त्याचं. मग कॉस्ट प्राईज ऑफ अ टी व्ही सेट. मग एका टी व्ही सेटची कॉस्ट प्राईस काय होती? एक्स किती आला आपला? 3,000. म्हणजे 3,000 रुपीजला तो टी व्ही सेट आहे. आणि कॉस्ट प्राईस ऑफ अ व्ही सी आर, तर व्ही सी आरची कॉस्ट प्राईस आहे ₹13,000. ओके. आणि सेलिंग प्राईस जर आपण चेक केली, सेलिंग प्राईस त्यांनी विचारलेले सेलिंग प्राईस ऑफ अ टी व्ही सेट. मग टी व्ही सेटची सेलिंग प्राईस काय? तर कॉस्ट प्राईसपेक्षा 1,000 जास्त, म्हणजे 3,000 प्लस 1,000 इज इक्वल टू ₹4,000 ऑफ अ व्ही सी आर. आणि व्ही सी आरची कॉस्ट प्राईस काय? तर ₹13,000 प्लस 500. बरोबर. म्हणजेच किती झालं तर ₹13,500 इच. बरोबर. आता राहिला प्रश्न आपला आन्सर राईट की रॉंग चेक करायचा. टॅली हे कंटिन्यू केलं पाहिजे, कारण टॅली केल्याशिवाय तुम्हाला तुमचा आन्सर राईट की रॉंग ते समजू शकत नाही. जर आपण इथे व्हॅल्यूज टाकल्या 3x म्हणजे किती? 9,000. 2y म्हणजे 26,000 प्लस 9,000 इक्वल टू 35,000. आणि जर आपण इथे व्हॅल्यू टाकल्या तर 2x म्हणजे 6,000 प्लस 13,000, 13 प्लस 6 म्हणजे 19,000. म्हणजे आपलं आलेलं आन्सर हे बरोबर आहे. जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल असायला हवे. हे मी 2च व्हेरिएबलमध्ये एक्झाम्पल तयार झालं. मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे 3 व्हेरिएबल इथं आलेच नाही. म्हणून काय करू, आता मी रब करतो आणि आपण एक 3 व्हेरिएबलवाले एक्झाम्पल घेऊ आणि त्यानंतर आपला हा टॉपिक इथे आपण संपवूया. म्हणजे आपलं इथे मॅट्रिक्स हे चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढची जी चॅप्टर आहेत, याच्या पुढचं चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, चॅप्टर नंबर 3. त्याला आपण स्टार्ट करणार आहोत. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे the cost of 4 pencils, 3 pens and 2 erasers is ₹60. Cost of 2 pencils, 4 pens and 6 erasers is ₹90. Whereas cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is ₹70. Find the cost of each item.
फाइंड कॉस्ट ऑफ ईच आयटम्स. बघा आपण काय करणार, आपल्याला काय पेन्सिलची व्हॅल्यू माहीत नाही, आपल्याला पेनची व्हॅल्यू काय माहीत नाही ना इरेजरची. आपण सुरुवात कशी करणार, लेट कॉस्ट ऑफ वन पेन्सिल is rupees X, one pen is rupees Y, and one eraser is rupees Z. बरोबर, आपण प्रत्येकाची कॉस्ट रिस्पेक्टिव्हली एक्स वाय आणि झेड मानलेली आहे. मग गिव्हन डाटा इन इक्वेशन फॉर्म इज, मग हा डाटा जर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल काय, मग 4 पेन्सिल 3 पेन आणि 2 इरेझर यांची टोटल प्राईस आहे 60 रुपीज. 2 पेन्सिल 4 पेन अँड 6 इरेझर इज ऑफ रुपीज 90. द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल 2 पेन अँड 3 इरेझर इज रुपीज 70. हे आपल्याला काय आलं, 3 इक्वेशन मिळाले. आपण काय करू, त्याला इन मॅट्रिक्स फॉर्म, त्या इक्वेशनला आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. मग काय येते 4 3 2 2 4 6 6 2 3 इंटू व्हेरिएबल आहेत एक्स वाय झेड इज इक्वल टू राईट हँड साईडचे एलिमेंट आहे 60 90 आणि 70. बरोबर, बघा लेट मी जर पहिल्या मॅट्रिक्सला ए म्हटलं, ए इक्वल टू द स्क्वेअर मॅट्रिक्स ऑर्डर 3चा 2 4 6 6 2 3. सेकंड मॅट्रिक्सला एक्स म्हटलं, एक्स वाय झेड. थर्ड मॅट्रिक्सला मी बी म्हटलं 60 90 70. तर मला हे इक्वेशन असं लिहिता येईल, देअरफॉर इक्वेशन बिकम्स, इक्वेशन मला लिहिता येईल ए एक्स इक्वल टू बी फॉर्ममध्ये. बरोबर, बाय यूजिंग मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. नॉर्मली वर्ड प्रॉब्लेमला कधी मेन्शन केलेलं नसतं कोणत्या मेथडने तुम्ही सॉल्व करा. जेव्हा फक्त इक्वेशन्स असताना तेव्हा लिहून देतात की कोणत्या मेथडने सॉल्व करायचं आहे, पण वर्ड प्रॉब्लेममध्ये असं काही लिहिलेलं नसतं. त्यामुळे तुम्ही कोणती मेथड यूज करू शकता, तुम्हाला जी सोपी वाटली असेल ती. मग मी इथे रिडक्शन मेथड यूज करणार आहे. तर त्यासाठी मी काय करणार, कन्व्हर्ट ए इंटू ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर, मी त्याला काय करणार, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करणार बाय यूजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर, आणि त्यासाठी मी मॅट्रिक्स ए लिहितो इथे 4 3 2 2 4 6 6 2 3 इंटू एक्स इक्वल टू मॅट्रिक्स एल 60 90 70. आता बघा इथे तर 1 मला दिसत नाही आहे, पण मी 1 आणण्याचा प्रयत्न करतो. इथे करतो बाय 1/2 R2. बघा इथे 4 3 2 2ने जर डिवाइड केलं तर 1 2 3 6 2 3 इंटू एक्स इक्वल टू सेम ऑपरेशन इथे पण 60 90ला जर 2ने डिवाइड केलं तर 45 70. आता मी हे 2 रो इंटरचेंज करून घेतो बाय R1 इंटरचेंज विथ R2. तर मला मिळेल 1 2 3 4 3 2 6 2 3 इंटू एक्स इज इक्वल टू R1 R2 इंटरचेंज, त्यामुळे 45 60 70. बरोबर, इथं 1 आला. आपण नंतर काय करतो, 2 0 आधी आणतो रिडक्शन मेथडमध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. म्हणजे मी इथे करेल बाय R2वर ऑपरेशन करेल मी R2 मायनस 4 R1 आणि R3वर ऑपरेशन करेल मी R3 मायनस 6 R1. तर मला इथे मिळेल 1 2 3 4 minus 4 0 3 minus 8 minus 5 2 minus 12
-10. इथे मिळेल मला 6 - 6 0, 2 - 12 -10, 3 - 18 -15 into x, which is equal to same operation here, 45 as it is. 60 minus 45 into 4 म्हणजे 180. 60 minus 180 minus 120. 70 minus 6 into 45, 6 into 4 म्हणजे 270. 70 minus 270 minus 200. बरोबर. आता मी काय करतो, ह्या पूर्ण टर्मला -1/5 ने डिवाइड करून घेतो, कारण इट इज पॉसिबल. अँड पूर्ण R3ला पण 1/5 ने डिवाइड करतो, तर मला मिळेल 1 2 3 0. -5 डिवाइड केल्यानंतर 1 2, -5 ने डिवाइड केल्यावर 2 3 इज इंटू x इज इक्वल टू 45 इंटू -120 डिवाइड बाय -5. बरोबर, म्हणजे 24. आणि 200 डिवाइड बाय -5 म्हणजे +40. बरोबर. तर अप्पर ट्रँग्युलरसाठी मला इथे पण 0 हवा. मी काय करेल, मी इथे R3वर ऑपरेशन करेल. R3 - 2R1 मला मिळेल 1 2 3 0 1 2, 0 - 0 0, 2 - 2 0, 3 - 4 -1 इंटू x इज इक्वल टू 45 24. आणि 40 - 2 इंटू R2, 40 - 48 -8. म्हणजे मला इक्वेशन मिळालं 1 2 3 0 1 2 0 0 -1 इंटू x. x means the matrix of variable x y z. After multiplying we get x plus 2y plus 3z, y plus 2z आणि minus z हा मॅट्रिक्स इक्वल टू 45 24 आणि -8. बरोबर. जर मी याला सॉल्व केलं, इथे -z इक्वल टू -8, दॅट मीन्स z इक्वल टू 8. सेकंड इक्वेशन होतं y प्लस 2z इक्वल टू 24. म्हणजेच मला मिळेल y प्लस 2z म्हणजे y, 2z म्हणजे 16, y प्लस 16 इक्वल टू 24 म्हणजेच y इक्वल टू ऑल्सो 8. 16 प्लस 8 24. थर्ड इक्वेशन आहे x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. म्हणजेच x प्लस 2y, yची व्हॅल्यू 8 म्हणजे 16, 3z म्हणजेच 48 इक्वल टू 45. ओके. 24 minus 16 it is 8. 1 पेन्सिल, ही व्हॅल्यू निगेटिव्ह यायला नको ना. 45, 2y म्हणजे 16, 3y म्हणजे 24. 3y ची व्हॅल्यू मी चुकीची लिहिली. 3y म्हणजे 24, 16 प्लस 24 होता 40, 45 मायनस 40 म्हणजेच मला याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x प्लस 40 इक्वल टू 45 म्हणजे x इक्वल टू 45 मायनस 40 म्हणजे x इक्वल टू 5. माझ्याकडे x ची व्हॅल्यू आहे, माझ्याकडे y ची व्हॅल्यू आहे, माझ्याकडे z ची व्हॅल्यू सुद्धा आहे. म्हणजेच माझा ॲन्सर जर मला इन फुल सेंटेन्स लिहायचं असेल तर मी ॲन्सर असं लिहू शकतो इथे. ॲन्सर कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, एक पेन्सिलची प्राईस आहे ₹8. कॉस्ट ऑफ 1 पेनची प्राईस पण आहे ₹8 आणि कॉस्ट ऑफ 1 इरेझरची प्राईस मात्र ₹5 आहे. काय अडचण? तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली हे इन्व्हर्स जर तुम्हाला येत असेल तर फार सोपं आहे. दोनही मेथड सोपे आहे. मी घेताना जाणून बुजून वर्ड प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि जेणेकरून तुम्हाला इक्वेशन याचप्रमाणे सोडवायचे. इक्वेशन जर दिलेलं असेल, समजा प्रॉब्लेम डायरेक्ट इथून स्टार्ट असेल तर तुम्हाला ते लिहिणं फार सोपं जाईल. म्हणून मी त्याचे एक्झाम्पल न घेता वर्ड प्रॉब्लेमचे एक्झाम्पल घेतले, जेणेकरून तुमची दोन्हीची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे. इथं आपलं ॲक्च्युली हे चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. तुम्ही याच्यावरून याचा जो मिसलेनियस आहे 2B याचा एक्झरसाइज आहे हा पूर्णपणे सोडवू शकता.
आणि जर याच्यात तुम्हाला काही डाऊट आले, काही अडचणी आल्या, काही पार्ट समजला नाही, काय पाठ करून गेला, तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे.